झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं। निकम सरांकडे आपण थेट जाऊयात। निकम सर, या निर्णयाला विलंब झाला असं वाटतं का की हीच योग्य वेळ होती? योग्य वेळी आणि विलंब हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत। कारण असं आहे की राष्ट्रपती महोदयांना जो निर्णय घ्यावा लागतो हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घ्यावा लागतो आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला विचारात ठेवून राष्ट्रपती महोदय निर्णय घेत असतात। त्याच्यामुळे हा जरी उशीर वाटत असला तरी निश्चितपणे मी सांगू शकतो की या निर्णयाचे दूरगामी चांगलेच प्रयत्न असतील आणि पुढे देखील भविष्यात आपल्याला विचार करावा लागेल की असा विलंब लागू नये दहशतवादाविरुद्ध, म्हणून काय संशोधन केलं पाहिजे यावर चर्चा होणं आवश्यक आहे। अभ्यंकर सरांकडे मी जाईल। अभ्यंकर सर, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, तो म्हणजे इतका वेळ का लागला आपल्याला? राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती का? आणि हा जो सगळा वेळ लागला, ही जी 13 वर्ष लागली, याची किती किंमत मोजली आपण? पहिली गोष्ट म्हणजे मी पुरेपूर असं म्हणतो की जे राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी निर्णय घेतले, एक तर कसबच्या मामल्यात आणि एक अफजल गुरुच्या मामल्यात, हे मागचे 2 राष्ट्रपतींनी घेतले नाहीत। ह्याचा एकच कारण दिसतंय, म्हणजे एक मोठं कारण की जे सल्लागार आहेत आपल्या राष्ट्रपतींचे, त्यांचं कदाचित सलाह अशी असेल की हे जर केलं तर बऱ्याच गोष्टी होतील, काश्मीरमध्ये होतील किंवा बाकी भारतात होतील किंवा पाकिस्तानमध्ये होतील। आता एका बाजूला हे पहा, दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा की 2001 मध्ये जेव्हा डिसेंबरमध्ये हा आपल्या लोकसभेवर हल्ला झाला, त्याच्यानंतर आपण एक कोअर्सिव्ह डिप्लोमसीच्या खेळात आपण आपली सबंध फौज तैनात केली इंडो पाकिस्तान बॉर्डरवर, आणि ती तिथे होती ऑलमोस्ट एक 10 महिने किंवा एक वर्षभर। कारण आपला मुद्दा होता की आपण ह्या रीतीने पाकिस्तानला काहीतरी करायला लावू विच विल बी मिटिगेटिंग जे आपल्या पार्लमेंटवर जो हल्ला झाला। पण त्याचा परिणाम काही नाही झाला। मला आठवतं की मी जुलै 2002 मध्ये सद्दाम हुसेनला भेटलो होतो। तो पहिली गोष्ट सद्दाम हुसेन मला म्हणाले की अहो, तुमची आर्मी सगळी तिथे पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहेत, तुमच्या प्रधानमंत्रींना एवढं सांगा की ह्याच्या पुढची कदम घेऊ नका, कारण नंतर जर घेतली तर मग त्याचे परिणाम बरेच दुसरे होतील। मी म्हटलं ठीक आहे, मी सांगतो। पण यात पॉइंट हे आहे की जेव्हा आपण हे कोअर्सिव्ह डिप्लोमसीच्या खाली आपलं सगळी तैनात केली होती फौज, तेव्हा सबंध जगात एक अपेक्षा होती की भारत इज सिरियस, जे काय चाल। पण एकदा ते सगळं फिसकटलं आफ्टर 1 इयर, मग परत लोकांना वाटलं की अरे हे भारताकडनं हे असं काही कठोर होणार नाही। तेव्हा हे सगळे परिणाम म्हणजे अत्यंत महत्वाची ही माहिती झी 24 तासच्या माध्यमातून अभ्यंकर सर तुम्ही सांगितली आहे। शेकटकर सरांकडे मी जाणार आहे, कारण खूप महत्वाची माहिती सांगितली आणि या सगळ्याचा देशाच्या आर्मीवरती देखील काय परिणाम होतो आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर काय परिणाम होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।